मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती। मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत। सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत पेच। महाजनांसोबत बैठक न घेताच सामंत मुंबईकडे निघाले। गोकुळ गीते, प्रसाद हिरे यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू होते। नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू। चर्चेअंती नाशिक आणि जळगावमध्ये पाठिंबा मिळेल। महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू। बंडखोरीच्या विषयावर लवकरच पडदा पडेल। जळगाव नाशिकमध्ये लवकरच मार्ग निघेल। गिरीश महाजन यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळमाने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भारतीय जनता पार्टी माझं मूळ घर, आई वडिलांकडे परत जायला काही अडचण नाही, बाळमाने यांची सूचक प्रतिक्रिया। चिंचवडच्या यात्रेत मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केल्याचा महिलेचा दावा। मोरिया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेतील प्रकार व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून तपास सुरू। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा। झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचा संशय। निदा खान विरोधात आरोपपत्र दाखल। कॉक्रोच जनता पार्टीचं उद्या दिल्लीत आंदोलन। एअरपोर्टवर कुणी जमा होऊ नका, तिरंगा आणि पुस्तकं घेऊन जंतर मंतरवर या, सीजेपी प्रवक्त्यांचं आवाहन। सुरक्षेच्या कारणास्तव दिपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ। इंदापूर संगमनेरमध्ये वादळासह गारपिटीनं घरांचे छपरे उडाले, तर मालेगावमध्ये पिकांचं नुकसान। बारामती, करमाळा आणि धाराशिवमध्ये मुसळधार पावसाची हजेरी।